आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। महावितरण शाखेने त्वरित थकीत कर न भरल्यास यड्राव ग्रामपंचायतीकडून सील करण्याचा इशारा। यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतमधील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ शाखा यड्राव यांच्याकडून ग्रामपंचायतीचा थकीत कर भरण्यासाठी वारंवार लेखी मागणी करून देखील महावितरण शाखेने थकीत कर भरला नसल्याने शाखा अभियंता यांना ग्रामपंचायतीने त्वरित थकीत कर भरणा करावा, अन्यथा महावितरण शाखेला सील करण्याच्या नोटिसीद्वारे इशारा देण्यात आला आहे। महावितरण शाखेचा 10,21,807 रुपये इतका थकीत कर आहे। तो भरण्यासाठी ग्रामपंचायत वारंवार महावितरण शाखा अभियंता यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली होती, परंतु महावितरण शाखेने याकडे दुर्लक्ष केले। मार्च अखेर असल्याने गावातील वीज ग्राहकांचे वीज बिल थकीत असल्यास लगेच त्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा बंद करता, पण हा तर गावचा कर आहे। मग आम्ही आपणाकडे वारंवार लेखी मागणी करूनही अद्याप थकीत कर भरत नसल्याने आम्ही आपणावर कोणती कारवाई करावी, असा संतप्त सवाल शाखा अभियंता संदीप थोरात यांना सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी केला। यावर शाखा अभियंता संदीप थोरात यांनी नोटीस घेऊन आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवतो असे सांगून सर्व सहकाऱ्यांसह कर्मचारी यांना घेऊन बाहेर आले। त्यामुळे एकच गोंधळ उडाला। ग्रामपंचायतीकडून महावितरण शाखेच्या दोन्ही कार्यालयासमोर थकीत कर त्वरित भरावा, अन्यथा सील करण्याचा इशाऱ्याची नोटीस चिटकवण्यात आली। यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य रंगराव कांबळे, ग्रामविकास अधिकारी उमेश रेडेकर, ग्रामपंचायत कर्मचारी, महावितरण शाखेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी यड्रावहून उत्तम जगताप। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।